बाबा किती वाजलेत बघायचेत का? किती वाजलेत? बरोबर 3 वाजलेत. 3 वाजता आपण उठलोय आणि काय चाललंय बघा. 3 वाजता असं कोणी करता का? पहाटेच्या पारी झोप मोड केले माझे. सकाळ 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 झाली, चिखलो उठला. पक पक पकाक पक पक पकाक पक पक पकाक पक पक. सगळे घाबरले ना माझ्या हसण्याला. असोत सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि आता तुम्ही बघा काय बघायचं परत तेच ते. सकाळी 3 वाजले मी झोपलो पण नव्हतं. म्हटलं टेकून बसूया, जागा भेटली. हे माझे झोपले होते, यांना म्हटलं जागा द्या जरा. जर यांच्या बाजूला जागा मिळाली मग आपल्याला बिस्तरा टाकला प्लास्टिकचा 20 रुपयाचा आणि बसलो. तर सकाळ सकाळी हे लोक सुरू झालेत निघायला. सकाळी 3 वाजताचे दृश्य आहेत आणि आता काही जास्त दाखवत नाही. परत तुम्ही कोणी ऑब्जेक्शन घ्या बाबा काय दाखवतो नको ते वगैरे. ती माणसं आंघोळ करून झोपलेली आहेत, आंघोळ करतायत वगैरे असं बारीक गोष्टी चालू आहेत सगळ्या. आणि थंड वातावरण. माझ्या कानावर आता अशी खबर आली आहे की जे लोक आता आंघोळ करतायत ना ते डायरेक्ट मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तर मी विचार करतोय पारूसाहीचही मंदिरात जाऊन तरी येऊया. भले आपण गाभाऱ्यात नको जायला, उघडं असेल नसेल आपल्याला माहिती नाही, पण आपण जाऊया. जे आपल्याला आज झालं नाही ना ते आता करून येतो दर्शन. जाऊ ते बॅग घेतो जातोच. चला डायरेक्ट मंदिरात चला. आणि मला तुम्हाला एक सांगायचं होतं, मी मगाशी कळसाचं बघण्यासाठी 3-2.5 तास एका जागी थांबलो होतो. त्या पाठीवर बॅगेचं ओझं होतं, त्याने खांदे इतके दुखत आहेत भयंकर. आणि त्यात जे तुम्हाला मी सारखं घड्याळ दाखवत होतो ते घड्याळाचा एक स्क्रू पडला, घड्याळ पण पडलं. मग कुठून तरी परत माझ्याच पायाजवळ आलं आणि मी घड्याळ उचललं आहे, बॅगेत ठेवलं आहे. तर अशा प्रकारे कळसाचं ते झालं आहे. आणि तुमच्या विनंतीला मान देऊ मी 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातलं हे पहिलं पुष्प. आज सकाळी तुम्ही हा व्हिडिओ बघाल आणि संध्याकाळी दिवसभराचा व्हिडिओ येईल. आज माऊली आळंदीतून निघतील सकाळी 5-6 वाजता आणि पुण्याला पोहोचतील दुपारी 4-5 वाजेपर्यंत. त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी येणार. ओके. आणि तुम्ही मस्त कमेंट्स करता, एवढं भारी वाटतंय ना मला की यार असं मस्त वाटतंय तुम्हाला सगळ्यांना येऊन असं मिठी मारावी की थँक्यू यार, अच्छा लगता है मेरे को. अंग दुखतंय पण उत्साह फुल दम लगा की ढंगडंग टकडंग. चला मंदिरात आता. सकाळचे 3:30 वाजलेत आणि आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. जे जमलं नाही आपल्याला काल करायला ते आता. काय दिसतंय वैष्णवांचा महामेल योगी ज्ञानेश्वर. किती सुंदर रंग दिसत आहेत ना, झाडाची पानं. सुवर्ण काहीतरी नाव आहे, सुवर्ण पिंपळ. अजून दाखवूया तो, अजून बघूया काय इकडे जाऊया. मंदिराच्या आतलाच हा एक दुसरा भाग आहे आणि सकाळची वेळ आहे आणि तरी सुद्धा काही मंडळी झोपलेली आहे. हे कोण आहे ज्यांना झोपायला दिलं आतमध्ये? स्वर्गामध्ये जर मंदिर असेल तर ते असं दिसत असेल. पालखीचा एवढा महत्त्वाचा दिवस होता आणि आपल्याला आतमध्ये यायला जमलं नाही. पण आता पहाटेच्या वेळेस 3:30-4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मंदिराच्या आत यायला मिळाले. रिकामं मंदिर आहे, म्हणजे माणसं नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आलो. वेगळंच वाटतंय ना, असं काहीतरी गार हवा, शांतता तेवढीच आणि असं पवित्र काहीतरी वेगळंच वाटतं. मला शब्दात सांगणं तर अवघड वाटतं. हे बघा हाच तो कळस, हेच ते माऊलीच्या मंदिराचं शिखर. काय दिसतोय रंग, मस्त एकदम ताजा एकदम वाटतं रे. ताजा फुगड्या खेळतात आता पहाटेच्या पारी. हरे नाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. नाही कोणी जाग अंदा ते चुकी जीवा तुला जाता सहारा. जाळा
मनतून आला वासुदेव आला वासुदेव आला. अरे किती काय काय बनवलंय मंदिराच्या आत सजावट बघा ना. ते झालं की हे बघा कसलं म्हणजे युनिक आणि एकदम तोड नाही या गोष्टीला. असं नयनरम्य ज्याला म्हणतात तसं सुंदर केलं या. इथे फोटो काढतात सर्वजण, चांगल्या गोष्टी. मस्त डिझाईन ज्यांना सुचतं जे बनवतात एकदम तंतोतंत. हे बघा असा फायदा असतो जागल्याचा पण. काही वाया जात नाही. ते नाही आता समजा मी काल जर आलो असतो दुपारच्या वेळेस हे नसतं बघायला भेटलं किंवा असं छान व्हिडिओ काढायला जमला नसता मला. तो अगर कुछ बुरा मतलब कुछ गलत भी है तो उसमें अच्छा ही होता है. हे लोक मस्त आहे यार. ह्या लोकांना कोण कसे काय आतमध्ये येऊन झोपलेत मस्त यार. इथं बाहेर पोलीस रस्त्यावर झोपून देत नाही आपल्यासारख्यांना. जाऊ दे काहीतरी होऊ अजून मोठे म्हणजे काहीतरी होईल. ओ हो आलो वाव हे सुंदर दिसतं. वाव डेंजर रे. डिस्कवरी नॅशनल जॉग्राफी दिसते. एकनाथ महाराज पादुका आशीर्वाद पाया पडूया. असं काहीतरी दर्शन होईल मला असं चुकून पण वाटलं नव्हतं. बरं झालं जागलो. काय म्हणजे वेगळीच मजा आली रे मला. मस्त लईच भारी. आनंद पोटात माझ्या माहीना रे माहीना आनंद पोटात माझ्या माहीना. मी आता घाटावरूनच जातोय. आता फक्त तिथे काय चाललं हे दाखवत नाहीये. नाही तर परत म्हणतील कारण सगळेच आंघोळ करतात. मग परत कोणी म्हणेल काय दाखवतो आंघोळ करण्याला. तर सगळेच लोक आंघोळ करतात. पहाटेची वेळ आहे. आणि आता मी कडेने जरा त्या साईडला जातो आणि तिकडे काय चाललंय ते बघतो. ओके तर आळंदी असं लिहिलेलं आहे. ते 2 वर्ष नव्हतं ह्या वर्षी दिसतं. छान वाटतं बघायला सकाळी. ओके चलो उस तरफ जाते अभी हम लोग गाइस लेट्स गो. रात्री मी व्हिडिओ अपलोड केला आणि येताना इथे सगळ्या लायटिंग्स होत्या आणि मी ठरवलं की सकाळी उठून किंवा सगळं शांत झालं की इथल्या लायटिंगचा एक व्हिडिओ बनवूया. पण यार काहीच नाही. आणि रात्रीच्या लाईट का बंद केलेत. एकच दिवस तर असताना सगळं बघायचं. उगाचच बिल वाचवायचं पडलं यार. काय यार मस्त दिसत असतो माहिती आहे का. सगळ्या साईडला अशा पिवळ्या लाईट्स लागलेल्या असतात. ते मिस झालं आपल्याकडून. जाऊ दे तरी पण तुम्हाला दाखवतो मंडळी. हे बघा सकाळचं नयनरम्य दृश्य. स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट एक नंबर येईल. हे बघा दिंड्या चालल्या सुद्धा. लोक गाड्यांमध्ये भरली. गाड्या निघाल्या. ट्रकमध्ये बसल्या. त्यांची जीप. काही मंडळी बाहेरून आत्ता चाललेत मंदिराकडे दर्शनाला. हे बघा चला चालले सगळे चालले. चला भरल्या गाड्या भरल्या किती रे गाड्या. नको रे सांगू चाड्या. गप्प बस तू करू नको तू काड्या. बोल तू गोड्या होऊ नको तू जाड्या. पळणा तू भरा. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कुठं आलो तर पूल संपला. नदीवरचा ब्रिज संपला की असं बाहेर एक खोमने चहा आहे तिथे चहा प्यायला आलो. आता ह्या चहाची इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे जी मी इंस्टाग्रामवर टाकली. आता परत नाही सांगणार तुम्हाला. तर गुळाचा चहा पितोय मुद्दाम. थंडी पण जाईल जरा. पावसामुळे काय झालं पाय गार झालेत. ते गार झाल्यामुळे जरा चहा गरम पाहिजेच. आणि येईला केळं जसं आणि चहा लागतोच. बाय करताय सगळं. चहा झालाय. आणि मला एक सांगायचं होतं की ज्या लोकांनी मला काल म्हणजे मगाशी मला 1-2 जण भेटले ज्यांनी मला स्पर्धेविषयी विचारलं की स्पर्धा काय आहे कधी असणार आहे. तर स्पर्धेचं माझ्या डोक्यात आहे. आता जेव्हा पुण्याला जाऊ तिथे मुक्काम असेल त्या ठिकाणी मी निवांत त्याचा सिक्वेन्स एक फ्लो ठरवतो आणि त्यानुसार तुम्हाला सांगतो की काय नेमकं स्पर्धा कशी असणार आहे. ओके सांगतो उद्या परवा प्लीज. सॉरी. ॲक्च्युली ना मी चालत जास्तच लांब आलो आहे. म्हणजे आता मला वाटते थोडंसं जास्तच बाहेर आलो आहे. आणि मला आता आले पेंग. म्हणजे कुठेतरी असं थोडा वेळ पडतो झोप पडतो